मुळात रविवार असून सुद्धा अनेक विद्यार्थी जॉईन झालेले दिसत आहेत. कौतुक आहे तुमचं. मी आज कंबाईन मधला हा तास ठेवला, म्हणजे नुसत्या सीईडीचा नाही ठेवलेला. मग 12 ब क ड ई असेल किंवा आमचा सीईडीचा वर्ग असेल, या सगळ्याला कंबाईन करून आपण या टॉपिकच्या शेवटी आलो. 25% सिलेबस खरं तर कडला. मग तो नीटला वगैरे सुद्धा इतका येणार नाही, त्याच्यावरती जास्त एमसीक्यू विचारले नाही जाणार. याचा अर्थ असा झाला, आता आपल्याला या ठिकाणी आहे त्या कट झालेल्या सिलेबसला धरून थोडंफार इकडे तिकडे बघत जर गेलो तर बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टॉपिकला व्यवस्थित कव्हर करू शकतो. मी काय केलंय बघा, सीईटीच्या वर्गाचा विचार करायचा झालं तर करंट इलेक्ट्रिसिटी आपला टॉपिक संपलाय. माझं ज्या आठवड्यामध्ये असणार आहे त्यावेळेस ईएमआय टॉपिक संपणार आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अँड इलेक्ट्रिक करंट टॉपिक आज संपतोय आपला. म्हणजे थिरॉटिकलचा विचार करायचा झाला तर 3 टॉपिक आपले मोठे संपतायत. करंट इलेक्ट्रिसिटी तुलनेनं बारका आहे, पण बाकीचे जे 2 मोठे टॉपिक आहेत ते आपले संपले. ईएमआय हा जो टॉपिक मी सीईटीच्या वर्गाला सुरू केला होता, जो भाग मी तुम्हाला शिकवलेला नाही तो भाग डिलीटेडच आहे, त्यामुळे त्याची काळजी करायची काही कारणच नाही. म्हणजे आता या क्षणाला विचार करायचा झालं तर सीईटीच्या वर्गाचे 3 टॉपिक आपले थिरॉटिकल पूर्ण होत आहेत. एक्झाम्पल आणि सीईटी राहतात, ते आपण ऑफलाईन घेऊयात किंवा ऑनलाईन घेऊयात, जशी परिस्थिती असेल तसं. मग आपण काय केलं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अँड इलेक्ट्रिक करंट नावाच्या टॉपिकला शेवटी जात असताना एक असं आर्टिकल घेतलंय की ज्या आर्टिकल पुस्तकातनं वाचत असताना टोटली आपल्याला कन्फ्युज करतं. मग तुम्ही जर बघितलं असेल तुमचा ग्रुप, तर तुमच्या ग्रुपवर या अँपियर्स लॉचं पीडीएफ मी अगोदरच पाठवले, मुद्दामून अगोदर पाठवले. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, आता हा जो भाग आहे तो आता लिहून झाला का, तुमच्या ज्यांनी ज्यांनी तुम्ही नोट्स केल्या त्यांच्या त्या नोट्सच पूर्ण झाल्या, काय अडचण नाही. आपण कंडक्टरच्या शेजारी मॅग्नेटिक फील्डचं उत्तर काढलं, आरच्या पॉइंटला सेंटरला मॅग्नेटिक फील्डचं उत्तर काढलं, जर कॉईल सर्क्युलर असेल तर त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्डचं उत्तर काढलं. अशी अनेक उत्तरं काढत असताना जर समजा मला आता असं वाटतं की बाबा एखाद्या ठिकाणी एखादा जर सोलेनॉइड आहे, म्हणजे जर स्पायरल नेचरची एखादी जर कॉईल आहे आणि त्याच्या ऍक्सियलला जर मॅग्नेटिक इंडक्शनचं मला उत्तर काढायचं झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर मी कसं काढणार, काय करावं लागेल मला. किंवा माझ्याकडे जर टोरॉइडल कॉईल असेल आणि त्याच्या सेंटरला जर मॅग्नेटिक फील्डचं मला उत्तर काढायचं झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे, टोरॉइडल कॉईलच्या सेंटरला किंवा ऍक्सिसवर मला मॅग्नेटिक फील्डचं उत्तर काढत असताना ते उत्तर मी कसं काढणार, हाही वेगळा प्रश्न तयार होतो. आणि या सगळ्याचा विचार जर करायचा झाला तर आपल्याला तसा त्या ठिकाणी खरं तर आता स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरच्या शेजारी असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचं उत्तर आपण पाठ केलंय, μ0 I/2 πr. आपण बघितलंय ते. जर कोणाला खरंच आता आठवत असेल किंवा जॉईन झाला असेल तर मला सांगा, आर्कच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्डचं उत्तर किती येतं, जे वाचतात ते नक्की सांगू शकतील. सर्क्युलर आर्कच्या शेजारी सेंटरला मॅग्नेटिक इंडक्शनचं उत्तर किती आहे? साक्षी, नम्रता, B is equal to mu 0/4π.I θ/r. अरे एकूण तर सांगा रे, फार जणांची उत्तर आहे. एकतर गप सगळेच बसताना एकदम उत्तर देतात, कोणतरी एकाला सांगा, मुलाने किंवा मुलीने कोणतरी एकाला सांगा. प्रतीक कोण आता सांग, सांग पूजा सांग. B is equal to mu 0/4π into I θ/r. हा, आता त्याने उत्तर करेक्ट सांगितलं बघा, μ0/4π θ/r. मला जर त्याच असणाऱ्या कॉईलला सर्क्युलर केलं आणि त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक इंडक्शन उत्तर काढायचं तर ते उत्तर कसे येतं? μ0 I/2r. राईट, वैष्णवी उत्तर देते बघा, छान उत्तर देते. μ0 I/2r असेल, n नंबरच्या टर्म्स असतील तर μ0 ni/2r असेल. मी आज
ज्या कुठल्या आर्टिकलला घेतोय परत सांगतो मी, त्या आर्टिकल पुस्तकात ऍब्सोल्युटली वाचायचं नाही. मी ज्या नोट्स दिल्या त्या नोट्सच्या कन्सर्निंग वाचायचं, त्याची उत्तरे ज्या पद्धतीने मी काढतोय त्या पद्धतीने जातोय. त्यामुळे आत्ताचं आर्टिकल तितकंच महत्वाचं आर्टिकलचं नाव आहे अँपियर्स लॉ. मुळात मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलच्या कन्सर्निंग स्टेटमेंट करायचं झालं तर ते जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये करायचं ठरवलं तर त्याचं जे नेचर आहे ते या प्रकारचं आहे. आणि असं नेचर बघितलं का मग ते जंगलिंग होतं, ते कन्फ्यूज करतं आपल्याला. अरे सर रविवारी काय आलाय, काय सांगणार आलाय, काय नाही कळत, कुठलं काढलंय तुम्ही असलं अचानक बद्दल असं वाटायला सुरुवात होते. पण नका घाबरू, ते सोपं आहे, तुम्हाला सांगतो काय असतं. म्हणून तर मी रविवार निवडतो होता. म्हणजे आर्टिकल टर्म पाहिजे आपण 30 मिनिटांमध्ये नाही घेऊ शकत. थोडासा स्पॅन त्याला दिला तर ते जे आर्टिकल आहे ते आर्टिकल नक्की कळत राहतं. मुळात मी ज्यावेळेस अशा प्रकारचं एखादं इंटिग्रेशनचं साईन वापरतो ते जे इंटिग्रेशन आहे त्याला लाईन इंटिग्रल किंवा क्लोज्ड इंटिग्रल या नावाने ओळखतात. आणि त्याचं जे उत्तर आहे ते लिहिताना मी वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल इज इक्वल टू म्यू 0 आय असं लिहिलंय. परत तुम्हाला वाटतं की बाबा सर हे काय आहे म्यू 0 म्हणजे? म्यू 0चा विचार करत असताना त्याला म्हणतात परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस किंवा त्याला परमॅबिलिटी ऑफ द व्हॅक्यूम सुद्धा नक्की म्हणता येतं. लिहून काय घेऊ नका, दिले फक्त शांतपणे तुमचा स्क्रीन शेअर करा, बघत राहा. आज तर बाकीचे कुणाचेच तास नाहीत, त्यामुळे तुम्हाला आता तुमच्याकडे नेट पण अवेलेबिलिटी भरपूर असते, वेळ पण भरपूर आहे, नक्की तुम्हाला कळणार आहे. परत एकदा आपण विचार करतोय त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अँपियर्स लॉचा आणि त्याचा जो मॅथमॅटिकल फॉर्म आहे लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल इज इक्वल टू म्यू 0 आय. काय अर्थ आहे याचा, काय आपण घ्यायचा अर्थ आहे याचा, काय पुढे कसं जायचं? मुळात मी जर समजा त्याला स्टेटमेंट मध्ये रूपांतर करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट या प्रकारचं आहे. मॅग्नेटिक फील्ड अराउंड एनी क्लोज्ड पाथ, magnetic field around any closed path is equal to absolute permeability time current enclosed by that path. तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड मध्ये बी डॉट डीएल असं का घेतलं आम्हाला काहीच नाही कळत. एक साधा विचार आपण असा करूया की माझ्याकडे हा एक कंडक्टर आहे आणि या कंडक्टरच्या भोवती या पद्धतीने त्या ठिकाणी असणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते तयार झाले. याचा अर्थ असा झाला या ठिकाणी तो करंट या पद्धतीने तिथं असणाऱ्या आणि ही जी गुंडाळलेली बोट आहे ती मला मॅग्नेटिक फील्डची दिशा सांगताय. जर समजा या पद्धतीने त्या ठिकाणी तिथं असणारी ती मॅग्नेटिक फील्डची आपल्याला दिशा सांगायची आणि त्या ठिकाणी जे उत्तर आहे उत्तर जर काढायचं असेल तर तसं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपण कसं काढतोय ते बघा. मुळात हा माझा कंडक्टर आहे, याच्या भोवती तयार होणारे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते या पद्धतीने आहे. या मॅग्नेटिक फील्डचा विचार केला तर त्या ठिकाणी वेक्टर आहे तो वेक्टर मला मॅग्नेटिक इंडक्शनची दिशा सांगत. हा माझा वेक्टर बी झाला. आणि मी जर समजा त्या ठिकाणी तुकडा विचार केला तर त्या ठिकाणी जो तुकडा आहे त्याला मी वेक्टर डीएल म्हणलं. नेहमी लक्षात ठेवायचे ज्या वेळेस आपण एखाद्या लिनियर व्हेलॉसिटीचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी जो सर्क्युलर पाथ आहे त्या सर्क्युलर पाथला काढलेली जी टँजंट आहे ती खरं तर व्हेलॉसिटीची दिशा सांगते. तर या ठिकाणी इथं असणारा हा जो सर्क्युलर पाथ आहे त्याला काढलेली जी टँजंट आहे ती आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शनची दिशा सांगते. हा डीएल लहानसा तुकडा आहे तो त्याच दिशेला आहे. म्हणजे आपण इथं जर बघितलं तर एक नक्की लक्षात ठेवायचं आहे, मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा ते जे सर्कल आहे ते जर आतल्या बाजूला काढलं तर या ठिकाणी तिथं असणारा तो जो बी आहे तो बी त्या ठिकाणी ज्यादा लांब होईल आणि करस्पॉन्डिंग असणारा जो डीएल आहे तो त्या ठिकाणी लहान होईल.
बी मोठा होतोय, डीएल लहान होतोय, तिथं बी लहान होतोय, डीएल मोठा होत जातोय. याचा अर्थ असा झाला, दोघांच्या गुणाकाराचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असताना तो जो गुणाकार आहे तो त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहतोय. दोघांचा गुणाकार त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहतोय. वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल लाच आपण त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड या नावाने ओळखतोय. तुम्ही परत विचार करत असणार की सर हे असलं बोला काय काढले तुम्ही. मुळात मी जर समजा या प्रत्येक ठिकाणी या पद्धतीने तिथं असताना तो जो वेक्टर आहे तो जर मी काढत गेलो तर माझा हा जो क्लोज्ड पाथ आहे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मार्ग आहे तो मार्ग पूर्ण होतो. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा ते जे इंटिग्रेशन आहे त्याला लाईन इंटिग्रेशन किंवा क्लोज्ड इंटिग्रेशन या नावाने ओळखतात. आणि त्याचं जे उत्तर आहे ते ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय द पाथ येतं. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते स्टेटमेंट बघत असताना इथं नक्की लक्षात ठेवायचं आहे बी इंटू डीएल जे इथं लिहिलं गेलंय ते एक प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड आहे. अंतर कमी आहे, बी जास्त आहे, डीएल कमी आहे. अंतर जास्त आहे, डीएल जास्त होईल, बी कमी होईल. आणि ऍक्च्युली त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे याच्यामध्ये असणारं जे मीडियम आहे, परमिएबिलिटीचा अर्थ काय आहे, ॲबिलिटी किंवा परमिशन आहे. एखादं असणारं मॅग्नेटिक फील्ड किती प्रमाणात चुंबकीय बलरेषा पास करून देतं त्याला परमिएबिलिटी या नावाने ओळखतात. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो क्लोज्ड पाथ आहे त्याच्यामध्ये असणारा जे करंट आहे त्या करंटवर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते अवलंबून असतं असं अँपियरनं सांगितलं. याच्यात सगळ्यात महत्वाचा काय आहे, याला अँपियर लूप या नावाने ओळखतात किंवा त्यालाच आपण क्लोज्ड पाथ या नावाने ओळखतात. इथं सुरुवात केल्यानंतर परत आपण इथे येतोय म्हणून दाखवताना या पद्धतीने या प्रकारचे इंटिग्रेशन दाखवलं जातं. याला म्हणतात लाईन इंटिग्रेशन किंवा क्लोज्ड इंटिग्रेशन किंवा क्लोज्ड पाथ या नावाने ओळखतात. म्हणजे बी आणि डीएल या दोघांचा गुणाकार घेतल्यानंतर तो ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय द पाथ असं येतं. त्यामुळे लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर बी डॉट डीएल इज इक्वल टू म्यू 0 आय येतं. म्हणून वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे ते वाक्य नीट पाठ करायचं आहे आपल्याला. आपण जर बोर्डाच्या परीक्षेचा विचार केला तर या वर्षीच्या मुलांना परीक्षा जरी न द्यावी लागली तर भविष्यात त्या मुलांना परीक्षा द्यावी लागेल. तर आपण ज्यावेळेस या ठिकाणी इथं असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचा विचार करतोय, मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए क्लोज्ड पाथ किंवा अराउंड ए क्लोज्ड पाथ इज इक्वल टू इथं जे दिलं गेलंय ना त्याच्यावरनं वाक्य तयार करणं त्याला म्हणतात अँपियर्स लॉ. इज इक्वल टू ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय द पाथ. म्यू 0 म्हणजे ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी आहे, आय म्हणजे त्या क्लोज्ड पाथ मधनं जाणारा करंट आहे. यालाच अँपियर्स लॉ असं म्हणतात. तुम्ही म्हणाल की सर याचं प्रूफ देता येईल का आपल्याला? देता येईल. कसं ते बघा, नीट लक्षात ठेवायचं. आपण या पद्धतीने त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट तयार करतोय. स्टेटमेंट तयार केल्यानंतर त्या असणाऱ्या प्रूफच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण त्या असणाऱ्या अँपियर्स लॉचं प्रूफ आपण बघतोय त्यावेळेस असं समजूया की हा एक करंट कॅरिंग कंडक्टर काय आहे, याच्या भोवती या ठिकाणी असणारा हा क्लोज्ड पाथ आहे. इथं असणारा हा वेक्टर डीएल आहे, या ठिकाणी इथं असणारा हा वेक्टर मॅग्नेटिक इंडक्शन आहे. मुळात या ठिकाणी इथं असणारे जे अंतर आहे ते अंतर आपण आर घेऊया. हा स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे. मग आपण असा विचार करूया की आपल्याला लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर बी डॉट डीएल लिहायचं आहे. आणि असं लिहिलं जात असताना लाईन इंटिग्रेशन तसंच ठेवूयात. आणि तुम्ही प्रत्येक जण आता मला नक्कीच सांगू शकाल वेक्टर ए डॉट वेक्टर बी चं उत्तर किती असतं? ए बी साइन cos A B cos theta. AB cos theta. कॉस का साइन? वैष्णवी कॉस कॉस साइन असतं, कॉसला साइन असते. याचा अर्थ असा झाला या ठिकाणी आलं बी डीएल कॉस थीटा. मी परत एकदा सांगतो, पुस्तकातले आर्टिकल नका वाचू, तुम्हाला जंबल्ड करेल ते आर्टिकल.
मी तुम्हाला काय आर्टिकल पुस्तकातली पण शिकवलीत आणि काय आर्टिकल मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवली. याचं कॉज याचं कारण तेच आहे की जेणेकरून ते आपल्याला सहजासहजी कळावं. तर या ठिकाणी इथं बघत असताना डीएल हा वेक्टर बी आहे आणि आपण नीट बघितलं तर ज्या डायरेक्शनला वेक्टर डीएल आहे त्याच डायरेक्शनला वेक्टर बी आहे. दोघांमधला जो अँगल आहे तो अँगल त्या ठिकाणी 0 आहे आणि कॉस 0चा विचार केला तर उत्तर 1 येतं. याचा अर्थ या ठिकाणी उत्तर आलं बीडीएल. आता मला तिथं डॉट द्यायची गरज नाही, मला वेक्टर द्यायची गरज नाही. हा दोन्ही मधला फरक नक्की लक्षात ठेवा. आता त्या वैष्णवीने सांगितलं वेक्टर ए डॉट वेक्टर बी चं उत्तर ए बी कॉस थीटा आहे. इथं वेक्टर बी डॉट डीएल चं उत्तर बी डीएल कॉस थीटा आहे. थीटाची किंमत 0 आहे. कॉस 0चं उत्तर 1 आहे. बी डीएल आलं. आणि आपण असा विचार करत असताना मग लाईन इंटिग्रेट बी ला जरा बाजूला ठेवूयात, लाईन इंटिग्रेशन आपण डीएल ला देऊयात. आता डीएल चा अर्थ हा लहानसा तुकडा आहे, त्या सगळ्याला एकत्रित करणं म्हणजे इंटिग्रेट करणं. मग तुम्ही सांगा हे लहानसे सगळे सगळे तुकडे 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 जर एकत्रित केले तर आपल्याला काय मिळतं? सगळे लहानसे तुकडे जर आपण एकत्रित केले तर आपल्याला काय मिळतं? हा, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे परिघ मिळतो आपल्याला. आणि परिघाचा फॉर्म्युला काय? 2 पाय आर. 2 पाय आर. त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ डीएल चं उत्तर येतं 2 पाय आर. या ठिकाणी मी लिहितो बी इंटू 2 पाय आर. आता मगाशीच मला तुम्ही फॉर्म्युला सांगितला की सर स्ट्रेट करंट आणि कंडक्टर असेल आर एवढ्या अंतरावर मॅग्नेटिक इंडक्शनचं उत्तर काढायचं असेल तर म्यू 0/2 पाय आर. मग आपण त्याला तिथं ठेवूया. इथं बी च्या ठिकाणी ती जी किंमत आहे ती आपण ठेवूया म्यू 0I/2 पाय आर. इथं परत आपण त्या ठिकाणी तिथं असणार 2 पाय आर ठेवूया. 2 पाय आर ला 2 पाय आर कॅन्सल झालं. त्यामुळे या ठिकाणी इथं असणारं जे उत्तर आहे वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल चं जे उत्तर आहे ते उत्तर आलं म्यू 0I. जे आपण मगाशी इथं लिहिलं होतं त्याचं प्रूफ आपल्याला या ठिकाणी या पद्धतीनं नक्की बघता येतं. आपल्याला इथं विचार जो करायचा आहे तो त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचा मॅग्नेटिक इंडक्शनचा विचार करायचा आहे. आणि हा विचार करत असताना एक नक्की लक्षात ठेवायचं आहे, मी स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरच्या फॉर्म्युल्याचा वापर करून तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढायचा प्रयत्न करतोय. तर पहिल्यांदा डोक्यात एक नक्की ठेवायचं आहे, लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल चं जे उत्तर आहे ते उत्तर येतं म्यू 0I. हा आपला फॉर्म्युला झाला, ती आपली टर्म झाली. आपण वाक्य कसं करतोय बघा, मॅग्नेटिक फील्ड अराउंड एनी क्लोज्ड पाथ इज इक्वल टू ऍब्सोल्यूट परमेबिलिटी टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट क्लोज्ड पाथ. या क्लोज्ड पाथ मधनं जेवढा करंट जातो त्या करंटचा सगळ्याचा विचार केला आणि त्याला जर ऍब्सोल्यूट परमेबिलिटीनं जर गुणलं तर आपल्याला मॅग्नेटिक फील्डचं उत्तर मिळतं. तर परत एकदा वाक्य बघा, मॅग्नेटिक फील्ड अराउंड एनी क्लोज्ड पाथ इज इक्वल टू ऍब्सोल्यूट परमेबिलिटी टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट पाथ. आणि मग त्याचं प्रूफ बघत असताना इथं आपण लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल लिहिलं, त्याचं एक्सपान्शन केलं बी डीएल कॉस थीटा. कॉस 0 ची किंमत 1 असते. बी डीएल आलं, बी आलं, इंटिग्रेशन ऑफ डीएल आलं, डीएल चं उत्तर 2 पाय आर आलं, बी चं उत्तर म्यू 0I/2 पाय आर आलं. 2 पाय आर ला 2 पाय आर कॅन्सल झालं. त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आलं म्यू 0I. म्हणजे लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल चे जे उत्तर आहे ते ऍब्सोल्यूट परमेबिलिटी टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय द पाथ नावाने ते उत्तर तयार झालं. हा पहिला भाग झाला त्या एम्पियर्स लॉच्या कन्सर्निंग असणार. मग आपल्याला याच्यामध्ये विचार कुठला करायचा आहे तोही बघा. ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी असणारा तो जो एम्पियर्स लॉ आहे त्या एम्पियर्स लॉचं प्रूफ ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो एम्पियर्स लॉ आहे त्याला ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे आता आपल्याला तिथं विचार करावा लागणार आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ एम्पियर्स लॉ.
आणि ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी ऍप्लिकेशन्स आहेत ती अँपियर्स लॉची ऍप्लिकेशन बघतोय त्यावेळेस दोन ऑब्जेक्टच्या कन्सर्निंग आपल्याला मॅग्नेटिक फील्डचं उत्तर काढायचं आहे. पण दोन ऑब्जेक्ट कुठले आपल्याला सिलेबस मध्ये इन्व्हर्ट केले ते डिलीट केलेत का? नाही केले. फक्त मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी नावाचे एक आर्टिकल मी शिकवले तुम्हाला ते मात्र डिलीटेड आहे. बाकी जेवढे शिकवले ते सगळं त्याच्यामध्ये आहे. तो भाग जास्ती महत्वाचा आहे तो सगळा घेतलाय मी. म्हणजे आता मोठ्या टॉपिकला आपण खरं तर बघत गेलो आणि सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपलं वैशिष्ट्यच म्हणजे मी तर तुम्हाला सांगताना सांगितलं होतं जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न करतो. जगात कुठली गोष्ट अशक्य नाही. आपण मनाने ठरवलं तर आपण चांगल्या गोष्टी नक्की करू शकतो. चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या, अभ्यास आपल्याला करायचा, उद्याचा दिवस आपला असला पाहिजे, नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे, काय तर वेगळं अस्तित्व आपल्याला दाखवायला पाहिजे असेल तर एकमेव आताचं तुमचं वर्ष आहे ते 12वी. तुमची बोर्डाची परीक्षा होईल का नाही होईल का, परत तिसरी लाट येईल का, मग तिसऱ्या लाटेला आपल्याला काय तोटा होईल का, हा सगळा भविष्यकालीन भाग आहे. आता या क्षणी या वर्तमान मला काय करायचंय तर आज नेवास्कर सरनी काय शिकवलंय त्याच्यावरनं मला ती जी उत्तर आहे ती उत्तर देत पुढे जायचंय. बस याच्यापेक्षा वेगळं काय नाही. त्यामुळे आजचं शिकवलंय, आजचं वाचायचं, सगळ्या नोट्स एकदा व्यवस्थित पीडीएफ मध्ये करून घ्यायच्या, छानपैकी पेअर करायचं, छानपैकी लिहून काढायचं आणि मग पुन्हा ज्यावेळेस आपल्याला एकत्रित येता येईल समोरासमोर आपण त्यावेळेस येऊया. कारण दुर्दैवानं परत पेशंट पण वाढायला लागलेत. अनेक शाळा आपल्या त्या आटपाडी तालुक्यातल्या मनपुरी गावामध्ये 6 मला वाटते शिक्षक 7 शिक्षक पॉझिटिव्ह आले. आपल्या संस्थेतली ती शाळा आहे, टोटल शाळा 11 का 12 शिक्षकाची आहे. 7 जर पॉझिटिव्ह आले तर राहिले 5 शिक्षक जे निगेटिव्ह आले. म्हणजे कितीतरी टफ होत चाललंय. म्हणजे अजून सुद्धा आपल्याला प्रचंड भीती आहे. त्यामुळे आपण मग या भीतीतनं बाहेर पडायचं ना, आपल्या आपल्या लेवलवर आपल्या आपल्या घरात आपल्या आपल्या पद्धतीनं ऑनलाईन का होईना पण आपल्याला उलट ऑनलाईनचा फायदा आहे. एकतर घरात आहे, भीती कुठलीच नाही. ज्याला इच्छा आहे त्याला रेकॉर्डिंग पण पुन्हा बघता येते. रेकॉर्डिंग बघता बघता परत एकदा ज्या आर्टिकल्स या गोष्टी आपल्याला कळल्या नाही त्या परत बघायच्या आणि आपण क्लिअर कट करून टाकायचं. त्यामुळे आज आता पहिलं आर्टिकल जर झालं, पहिलं स्टेटमेंट जर तयार झालं, ते स्टेटमेंट परत परत मुद्दामून सांगतो की पाठ करा, पाठी पेन्सिल घ्या, लिहून काढा, कच्च्या वहीवर लिहून काढा, 1-2दा पाठ करा. एकदा पाठ झाला का नाही अडचण येणार. Magnetic field around any closed path is equal to absolute permeability times current enclosed by that path. हे स्टेटमेंट आहे, ते वाक्य आहे आपलं. ते वाक्य आपण डोक्यात इतकं भिनवायचं आहे की जेणेकरून आपल्याला भविष्यात पुन्हा कुणी जरी विचारलं आणि मी समजा पुढचा एखादा टॉपिक घेताना आता तसा विचार करायचा झाला तर माझ्याकडे एक मोठा टॉपिक राहतो तो म्हणजे थर्मोडायनामिक्स. पण त्यातला बराच भाग रिलेटेड आहे त्यामुळे आपण तो घेणारच नाही. जेवढं आहे तेवढंच इतकं परफेक्ट करून घेऊया की ज्याचा फायदा आपल्याला सीईटीला पण होईल आणि नेटला पण होईल. आणि बाकीचे जे वर्ग आहेत 12 बकड आहे त्यांना करंट रेसिपी शिकवलेला नाही, त्यांना तो शिकवणार आहे. तर तोही टॉपिक मी मुद्दामून तुमचा असाच रविवारी वगैरे ज्यादा तास घेऊन आपण घेऊया. आणि बकडचे विद्यार्थी आहेत त्यांनी नक्की त्या तासाला बसा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ते कळणारच नाही. होऊन जाईल 8 दिवस आपण शिकवलो ऑनलाईन तर ऍक्टिव्हिटी आपल्याला आवडणार. थर्मोडायनामिक्स मात्र आपण कंबाईन घेतो आणि सीईटीच्या वर्गाच्या बरोबर. ईएमआय तुम्हाला दुसरं कोणतं घे. आता या पद्धतीने आपण या सगळ्या टॉपिकला बघत गेलो, शिकत गेलो, सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होत गेल्या. मग आज आता मला काय करायचंय, सोलेनॉइडच्या ऍक्सियल पॉइंटला मला मॅग्नेटिक इंडक्शनचं उत्तर काढायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं जे उत्तर काढायचं आहे ते म्हणजे टोरॉइडल कॉइलच्या ऍक्सियलला मला मॅग्नेटिक इंडक्शनचं उत्तर काढायचं आहे. आता काय कसं करायचं, कसं उत्तर काढायचं. मुळात पहिल्यांदा आपल्याला विचार जर कुठला करावा लागत असेल तर तो जो विचार आहे तो म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या सोलेनॉइडचा आणि मी तिथं असणारा तो जो सोलेनॉइड आहे त्याला आता या क्षणाला फळ्यावर दाखवलंय आणि मला या ऍक्सियलला मॅग्नेटिक फील्डचं उत्तर काढायचं आहे. A solenoid consists of a long wire in the form of helix, which is closely wound, whose turns are closely wound. म्हणजे एक लांब तार आहे
त्या तारेचा आकार एखाद्या स्प्रिंग सारखा केलाय, स्पायरल केलाय, त्याला आपण हेलिक्स या नावाने ओळखतोय. आणि तिथं असणारी ती जी हेलिक्स आहे किंवा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी स्प्रिंग आहे ते जे स्पायरल नेचर आहे, त्याच्या ऍक्सियलला मॅग्नेटिक फील्डचं उत्तर काढायचं आहे. ऍक्सियलला मॅग्नेटिक फील्डचं उत्तर काढत असताना मला वापर कसा करायचा आहे कशाचा, तर तो अँपियर्स लॉचा वापर करायचा आहे. आणि अँपियर्स लॉचा वापर करत असताना मग मला एखादी का होईना क्लोज्ड लूप किंवा क्लोज्ड पाथ घ्यावं लागेल. आणि तसं त्या ठिकाणी तिथं असणारा क्लोज्ड पाथ घेत असताना मी या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो क्लोज्ड पाथ आहे तो क्लोज्ड पाथ घेतला. पी क्यू आर आणि एस याला अँपियर्स लूप या नावाने ओळखतात. क्लोज्ड पाथचा अर्थ ते अँपियर्स लूप झालं. म्हणजे मला जर समजा असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचं उत्तर ऍक्सियल पॉइंटला काढायचं आहे, ते काढत असताना अँपियर्स लॉचा वापर मला करायचा आहे, तर अँपियर्स लॉचा वापर करून मॅग्नेटिक फील्डचं उत्तर सोलेनॉइडच्या ऍक्सिसला काढत असताना पहिल्यांदा मला डोक्यात ठेवावं लागेल की बाबा सोलेनॉइड म्हणजे काय. Solenoid consists of a long wire in the form of helix whose turns are closely bound. ज्याच्या टर्न्स या एकमेकांच्या जवळ आहेत आणि मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचं उत्तर ऍक्सियलला काढायचं आहे, तर तसं उत्तर त्या ठिकाणी काढलं जात असताना हा एक माझा तिथं असणारा तो ट्रॅक तयार झाला, तो एक क्लोज्ड पाथ तयार झाला. असं करत असताना मला याच्यासाठी काही कॉन्स्टंट घ्यायचे आहेत आणि ते कॉन्स्टंट घेत असताना n ला मी नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल घेणार आहे. बऱ्याच वेळा काही जणांना कन्फ्युजन येतं. स्मॉल n हा जो सिम्बॉल मला वापरायचा आहे त्याला मी नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असं म्हणणार आहे. आणि ही असणारी जी स्पायरल नेचरची कॉइल आहे त्याची जी लांबी आहे त्याला मी कॅपिटल एल हा सिम्बॉल वापरणार आहे. म्हणजे कॅपिटल एल स्टँड्स फॉर लेंथ ऑफ द कॉइल. यातला फरक जर नाही कळला, डीएल चा विचार केला तर तिथं असणारा तो एक लहानसा एलिमेंट होईल, त्या असणाऱ्या स्पायरल नेचर मधला एक लहानसा तुकडा. या प्रत्येक टर्नला जर सर्क्युलर कॉइल म्हणून बघत गेलं तर मग त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते या डायरेक्शन असणार आहे. मला क्लोज्ड पाथला लाईन इंटिग्रेशनचा वापर करून उत्तर काढायचं आहे. तसं उत्तर काढलं जात असताना मग मी विचार काय करणार आहे, तर मला याच्यामध्ये असणारे जे मॅथमॅटिक्स आहे ते मला मॅथमॅटिक्स पहिल्यांदा बघावं लागेल. त्याशिवाय ते जे उत्तर आहे ते उत्तरच नाही काढता येईल. काय आहे असं मॅथमॅटिक्स, कसा विचार मारायचा मॅथमॅटिक्स करावं लागेल. इथं जर मी समजा विचार केला तर वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल आहे, मग मी इथं वेक्टर बी डॉट डीएल लिहिणार आहे. पी पासून क्यू पर्यंत जाणार आहे, परत वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल लिहिणार आहे, पुन्हा क्यू पासून आर पर्यंत जाणार आहे, पुन्हा आर पासून एस पर्यंत जाणार आहे, वेक्टर बी डॉट डीएल आहे. आणि पुन्हा जर विचार केला तर वेक्टर बी डॉट डीएल आहे, एस पासून पी पर्यंत येणार आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या क्लोज्ड पाथचा विचार करून उत्तर काढायचंय. तसं उत्तर काढत असताना पी टू क्यू, क्यू टू आर, आर टू एस, एस टू पी असं आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो क्लोज्ड पाथ आहे त्याला आपण बघणार आहे. आता याच्यामध्ये खरं तर कन्फ्युजन कुठं होतं, कसं होतं, काय होतं, तोही विचार आपल्याला करावा लागेल. मुळात ज्यावेळेस आपण वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल चा विचार करतो, बी डीएल कॉस थीटा आहे. मी विचार केला क्यूआर चा, मी विचार केला एसपी चा. मुळात या पद्धतीने त्या ठिकाणी तिथं असणारा तो वेक्टर बी चा मार्ग आहे. डीएल आता असं आलं, वर आल्यासारखं झालं. मला सांगा असं असताना
QR आणि SP चा विचार केला तर अँगल किती झाला? हा असा आहे, QR आणि SP असा आहे, अँगल किती झालं? 90 डिग्री. 90 डिग्री. करेक्ट आहे. कॉस 90 चं उत्तर किती असतं? कॉस 90 0. 0. 0 उत्तर असते. त्यामुळे आपण SP आणि QR चा विचार केला तर त्या ठिकाणी त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर नक्कीच 0 येते. काय केलं बघा, आता सध्या P to Q, Q to R, R to S, S to P करत असताना S to P चा विचार करताना ते 90 डिग्री मध्ये त्याचं उत्तर 0 झालं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिथे असणारा Q to R पण 90 डिग्री आहे, तर हे पण उत्तर 0 आलं, हे पण उत्तर 0 आलं. आता राहिलं P to Q आणि R to S. पण ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या R to S चा विचार करतोय, R to S या असणाऱ्या करस्पॉन्डिंग कॉइलचा विचार केला तर तो बाहेरच्या बाजूला आहे. मॅग्नेटिक फील्ड बाहेरच्या बाजूला नसतंच, त्यामुळे आपण RS चा विचार केला तर त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर नक्की 0 येतं. त्याचा सुद्धा विचार करू नका. का 0 येतं तर ते बाहेरच्या बाजूला आहे, आतल्या बाजूला आहे. त्याचा अँगल 0 आहे की कॉइल 0 वर आहे की, पण ऍक्च्युली त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो भाग आहे तो कॉइलच्या बाजूला आहे, त्यामुळे त्याच्यामधनं करंट वाहत नाही. त्याच्यामध्ये ऍक्च्युली त्या ठिकाणी कारण करंट एनक्लोज्ड बाय द पाथ हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि असा विचार इथं करत असताना मग याचं उत्तर आता फक्त राहिलं, म्हणजे आता आपण काय केलं बघा, या सगळ्याचा विचार इथं केला तर या सगळ्याचं जे उत्तर आहे ते उत्तर त्या ठिकाणी 0 आलं. राहिलं काय तर P to Q वेक्टर B डॉट वेक्टर DL राहिलं. त्याचा आता P to Q लिहायची गरज नाही, असं लाईन इंटिग्रेशन लिहूया, वेक्टर B डॉट वेक्टर DL लिहूया किंवा B DL cos थीटा लिहूया. आणि आता P to Q वगैरे न लिहिता, कारण आता बाकीचे 0 झाले, बाकीच्याचा विचार नाही करायचा, तिथं P to Q लिहायची गरज नाही असं. आता हे याच दिशेला आहे, त्यामुळे थीटाचा विचार केला तर त्याची किंमत 0 आहे. cos 0 चं उत्तर 1 आहे. त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर लाईन इंटिग्रेशन ऑफ B DL झालं, परत B ला बाजूला केलं, इंटिग्रेशन ऑफ DL झालं, आणि DL चा विचार केला तर सगळे लहान लहान तुकडे जर एकत्रित केले, त्याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर अख्खी कॉइल येईल. त्यामुळे या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते उत्तर आलं BL. त्याच्यात उत्तर आलं याचा. अजून कुठेही मी अँपिअर्स लॉचा वापर केला नाही. मी काय केलं ते नीट बघा. रविवारी घेण्याचा पाठीमागचा उद्देश तोच आहे. आर्टिकल जराशी समजून घेण्यासारखे, थोडा हळूहळू गेलं तर लवकर समजतं. कारण रेग्युलरचा विचार केला तर बकडे गेला 30 मिनिटाचा तास आहे, तेवढ्या वेळात तर मायनर आर्टिकल होतं. सीईटीचा काय तासभर असं त्यामुळे तिथं होऊन जातं, पण इथं नाही होत. तेव्हा आपण नक्की या ठिकाणी या पद्धतीने विचार करायचा. लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर बी डीएल करत असताना डीएल ला बाजूला केलं, सगळे लहानशे तुकडे एकत्रित केले तर अख्खी कॉइल तयार होईल आणि अख्ख्या कॉइलची लांबी आपल्याला मिळेल. त्यामुळे जसं मगाशी आपण इंटिग्रेशनचा विचार केला तर 2πr उत्तर काढलं होतं, तसं इथं लक्षात ठेवायचं. याचं उत्तर आलं बी कॅपिटल एल. पण ज्या वेळेस आपल्याला अँपिअर्स लॉचा वापर करायचा आहे त्यावेळेस तो वापर करत असताना आता तिथं ऍक्च्युली अँपिअर्स लॉ कसा वापरायचा आणि महत्वाचं आहे. ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अँपिअर्स लॉचा वापर करतोय, म्यू 0 असेल किंवा करंट एनक्लोज्ड बाय द पाथ असेल, आपलं वाक्य कसं आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड अराउंड एनी क्लोज्ड पाथ इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट पाथ किंवा ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट पाथ. करंट एनक्लोजरचा विचार करत असताना इथं लक्षात ठेवायचं आहे ऍक्च्युली आपण स्मॉल एल आणि एल नंबर ऑफ टर्न्सचा विचार केला तर इथं बघा n इज इक्वल टू n अपॉन एल, स्मॉल एन कॅपिटल एन इज इक्वल टू n इंटू एल. त्यामुळे या ठिकाणी n l i होईल आणि ही किंमत कशाची आली, इंटिग्रेशन ऑफ वेक्टर b डॉट dl ची आली. याला इक्वेशन नंबर 2 देतो, याला इक्वेशन नंबर 1 देतोय.
मला क्लोज्ड पाथचा विचार करून मॅग्नेटिक फील्डचं उत्तर काढायचं आहे. उत्तर काढत असताना पहिल्यांदा P टू Q, Q टू R, R टू S, S टू P केलं. याचं उत्तर 0 का ते सांगितलं, याचं उत्तर 0 का ते सांगितलं, याचं उत्तर 0 का ते सांगितलं, कारण की बाहेरच्या बाजूला हे 90 डिग्री आहे, हे 90 डिग्री आहे, cos 90 उत्तर 0 होतं. त्याचा विचारच नाही केला बाजूला. आता राहिला प्रश्न म्हणजे P टू Q चा. आणि P टू Q चा विचार करत असताना μ0 टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय पाथ झालं. μ0 ला तसंच ठेवलं. करंट एनक्लोज्ड बाय पाथ चा विचार करत असताना N कॅपिटल N इंटू I आलं. N म्हणजे ऍक्च्युअली नंबर ऑफ टर्न्स पर मिनिट लेंथ आहे. म्हणजे ऍक्च्युअली कॅपिटल NI आहे, कारण जेवढ्या टर्न्स त्याच्यामध्ये असणार आहेत तेवढा करंट त्याच्यामधनं घेणार आहे. त्यामुळे हा एक मधला असणारा भाग डायरेक्ट पार्ट करायला लक्षात ठेवा. μ0 N आला. मी जर या दोन इक्वेशनला कम्पेअर केलं तर एक नक्की आहे, तिथं मी PL इज इक्वल टू μ0 NL I लिहू शकतो. L ला L कॅन्सल झालं, त्यामुळे B चं जे उत्तर आहे ते उत्तर माझं आलं μ0 NI आणि हा एक फॉर्म्युला तयार झाला. ऑनलाईनच्या मेथडने शिकत असताना इतक्या सहजतेची काही गोष्टी कळत नाहीत. फक्त मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय, ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये हे रेकॉर्डेड सगळे असणाऱ्या गोष्टी बघतोय त्यावेळेस अशा गोष्टी नक्की बघा. आता जे मी तुम्हाला आजच्या आज बघायचं, आजच्या आज वाचायचं, आजच्या आज PDF बघायचं, त्याला वेळ नाही लावायचा. हे कळतच, एकदा लिहून काढलं का काय कळत नाही असं होत नाही. कळते, चांगले चांगले बोला, हुशार बोला. तर B चा विचार केला तर फॉर्म्युला तयार झाला μ0 NI. परत एकदा सांगतो, ज्याला असं या काय फरक पडत नाही. NI एक्झाम्पल सोडवत असताना स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर मिनिट लेंथ आहे. हे जर डोक्यात नाही बसलं तर 11th आवर्ला आपण पुन्हा एकदा घसरून पडतोय. कॅपिटल L म्हणजे त्या असणाऱ्या सोलेनॉइडची लांबी आहे. कॅपिटल L म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आहेत. I म्हणजे करंट एनक्लोज्ड बाय द पाथ आहे. तर B चा विचार केला तर μ0 NI आणि डायरेक्ट एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जर कॉइलच्या एंडला म्हणजे टोकाला, आता आपण ऍक्सिलला उत्तर काढलंय, कॉइलच्या टोकाला जर मॅग्नेटिक फील्डचं उत्तर काढायचं ठरवलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर येतं B इज इक्वल टू 1/2 μ0 NI. अर्ध येतं. त्यामुळे नीटचा सीईटीचा विचार केला तर सोलेनॉइड म्हणलं का μ0 NI, N म्हणलं का N/L, कडचा विचार केला हा μ0 NI. तसं डोक्यात जाम बसून टाका, अजिबात इकडे तिकडे करायला विसरायचंच नाही रे. आणि तुमच्या लक्षात राहतं ते, मला माहिती आहे. उत्तर देतात अनेक मुलं मुली उत्तर देताना दिसतात. मला आवडते ते उत्तर देतात, त्यामुळे मला शिकवायला पण मजा येते. मी रविवारी घरात सुट्टीत निवांत बसलो असतो, मी नाही बसत, मुद्दामून नाही बसत, कारण मला माहिती आहे तुम्हाला गरज आहे म्हणून मी शिकवतोय आणि येते तुम्हाला आता. तर आज एम्पियर्स लगेच पाट 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 वाक्य सांगायचं. घरच्यांना मला विचारायचं काहीतरी, किंवा घरात कोण भाऊ बहीण शिकले असेल काय विचारायला लावायचं. मला येते आहे तुम्ही चेक करा म्हणायचं. कारण आता कसं आहे, माझ्या समोर असं नुसतं असताना तुम्ही तर तुम्हाला उद्या लिहायला लावला असतं, बिन बघता लिहायला लावला असतं, नाही ना होते. आता काय करायचं, आपण सर काय असं समजायचं, सरांनी सांगितलं त्याला काय गरज पडते ती सांगते, त्यांच्या फायद्याचा आहे, आपल्याच फायद्याचा, आपल्यासाठी चाललंय. त्यामुळे आपण ज्यावेळेस या पद्धतीने त्या ठिकाणी इंडक्शनचा विचार करतोय, कारण फील्ड म्हणजेच इंडक्शन आहे, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो सोलेनॉइडच्या ऍक्सिसचा विचार केला तर μ0 NI आणि एंडचा विचार केला तर 1/2 μ0 NI. डोक्यात एका सिस्टमॅटिक मेथडने लक्षात घ्या. थिओरिटिकल काय फारसं नाही. लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर B डॉट dl इज इक्वल टू काय केलं बाबा, B ला बाहेर काढलं, इंटिग्रेशन ऑफ dl घेतलं. मगाशी 2πr काय घेतलं, तुकडे 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 एकत्रित केलं तर सरकमफरन्स येत होता. आता तुकडे तुकडे एकत्रित केलं तर आखी कॉइन येते, विषय मिटला ना. त्याची लांबी किती, कॅपिटल L घेऊन टाकलं B इंटू L. पण ऍक्च्युअली आपल्याला काय करायचं होतं तर हा फॉर्म्युला μ0 NL ला हे पाठ करायचं, दोन्ही इक्वेट करायचं, L ला L कॅन्सल करायचं, μ0 NI. काय अवघड आहे, येणार तुम्हाला 100%. मला माहिती आहे, मला गॅरंटी आहे, मला कॉन्फिडन्स आहे येते. B चा विचार करत असताना μ0 NI झालं. कॉइलच्या एंडला मॅग्नेटिक फील्डचा विचार करत असताना 1/2 μ0 NI झालं. तर हे मॅग्नेटिक फील्डचं उत्तर झालं, एंडला असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचं. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानुसार आपण आता त्याच्यामध्ये अजून एक उत्तर काढतो. त्याचे उत्तर आहे ते म्हणजे
टोराइड किंवा टोरायडल कॉइलच्या सेंटरला किंवा ऍक्सियलला मॅग्नेटिक फील्डचं उत्तर. आता मी याला पुसून टाकतोय सगळ्याला आणि आता फक्त ऍप्लिकेशन मध्ये मगाशी मी आकडा 1 टाकून तुम्हाला त्या सोलेनॉइडच्या ऍक्सियल पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शनचं उत्तर दिलं होतं आणि आता मला याच्यामधलं दुसरं उत्तर द्यायचं आहे आणि ते उत्तर देत असताना टोरायडल कॉइल किंवा याला टोराइड नुसतं सुद्धा म्हणतात. परत एकदा बघा, मगाशी मला आता मी पुसून टाकले फळ्यावरच, तुमच्या समोर वही जर उघडी नसेल किंवा नोट्स जर उघड्या नसतील तर मला पडदिशी सांगा. मगाशी आपण पहिली मॅथमॅटिकल स्टेप कुठली घेतली होती आत्ताच्या एक्सप्रेशन मध्ये? इंटिग्रेशन b into dl vector is equal to mu 0 I. करेक्ट आहे. इंटिग्रेशन लाईन म्हणायचं, नुसती इंटिग्रेशन लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर बी डॉट म्हणायचं, इंटू नाही म्हणायचं. बी डॉट डीएल आहे, वेक्टर बी डॉट डीएल इज इक्वल टू म्यू 0 I. आपला बेस आहे, हे आपला एम्पियर्स लॉ आहे. आणि उत्तर काय आलं होतं शेवटचं मागायचं? अरे अजून b म्यू 0 एन आहे. एन स्मॉल लिहिलं का कॅपिटल लिहिलं होतं मी? स्मॉल. स्मॉल. हा, स्मॉल एन म्हणजे काय भागिले काय? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. हा, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. बरोबर सांगते बघा पूजा. आपण आता काय करतोय? टोरायडल कॉइलच्या ऍक्सियलला उत्तर काढतोय. टोराइड कॉइल काढत असताना मग त्याचं जे नेचर आहे ते नेचर कसं आहे तोही भाग परत आपल्याला महत्वाचा आहे. मी आता फळ्यावर जी दाखवले ती खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती टोरायडल कॉइल आहे आणि या ऍक्सियल पॉइंटला तिथं असणाऱ्या मॅग्नेटिक इंडक्शनचं मला उत्तर काढायचं आहे. म्हणजे ते काय करणार बघा, मगाशीच असणारी सोलेनॉइडची कॉइल अशी करून एखाद्या हॉलो ट्यूब वर गुंडाळली ती झाली टोरायडल कॉइल. मगाशी याला असं केलं होतं की आडवी होती, त्याची दोन टोकं आता एकत्रित आणली. म्हणजे टोराइड और टोरायडल कॉइल consists of a hollow circular tube on which a conducting wire is closely wound. किती सोपं वाक्य आहे बघा. Toroid or toroidal coil consists of a hollow circular tube. hollow चा अर्थ आतल्या बाजूला मोकळे असणारे. On which a conducting wire is closely wound. म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी आतल्या बाजूला मोकळी असणारी जी ट्यूब आहे त्याच्यावर जर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी तार आहे ती जर आपण गुंडाळली तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो भाग आहे त्याला टोराइड किंवा टोरायडल कॉइल या नावाने ओळखता येईल. आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शनचं उत्तर टोरायडल कॉइलच्या ऍक्सियलला म्हणजे मी जिथं बोर्ड दाखवतोय तिथं ते काढायचं आहे आणि ते काढत असताना परत एकदा आपण बघासारखंच करूया. वेक्टर बी डॉट वेक्टर डीएल इज इक्वल टू लिहित असताना लाईन इंटिग्रेशन ऑफ बी डीएल कॉस थीटा असं लिहून टाकूया. आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅग्नेटिक इंडक्शनचा विचार करतोय हा त्याचा वेक्टर झाला आणि हा खरं तर वेक्टर डीएल झाला. हा माझा वेक्टर बी, हा वेक्टर डीएल आहे. मी जर वेक्टर बी आणि वेक्टर डीएल मधला जर अँगल बघितला तर अँगल किती आहे यातला? 90 डिग्री. 0 आहे. कॉस 0 किती येतं? 1 येतं. याचा अर्थ असा झाला इथं मी परत बी ला बाजूला घेतो, या ठिकाणी लाईन इंटिग्रेशन ऑफ डीएल घेतो. इथं बघा वेक्टर दाखवलाय, तिकडे वेक्टर मी दाखवलेला नाही, त्याचं ते मॅग्निट्यूड आहे. वेक्टर बी च्या दिशेलाच वेक्टर डीएल आहे. डीएल म्हणजे हा लहानसा तुकडा याच दिशेला आहे. तो दोघच एका दिशेला असतील तर त्याच्यामधला जो अँगल आहे तो 0 झाला, कॉस 0 1 झालं, बी लाईन इंटिग्रेशन ऑफ डीएल झालं. आता परत एकदा बघा, आपण जर याचा जो मीन रॅडियस आहे याला जर आपण या पद्धतीने कन्सिडर केलं, याचा जो मीन रॅडियस आहे तो 8 झाला आणि सगळ्या लहान तुकड्याला जर परत एकदा एकत्रित केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? सर्कम्फरन्स. जर सर्कम्फरन्स तर आपल्याला पाठ झाला. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय? 2 पाय r.
आर झाला. मग बी इंटू 2/r झालं. हा याचा फॉर्म्युला झाला मगासारखं झालंय बीडीएल. याला तात्पुरता आपण इक्वेशन नंबर 1 देऊयात आणि परत आता वापर करायचा म्हणजे अकॉर्डिंग टू विचार करत असताना एम्पियर्स लॉचा विचार करूया आणि असा विचार करत असताना वेक्टर बी डॉट डीएल इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय द पाथ घेऊया. मग आपण असा विचार करूया की बाबा आता बीडीएल आहे, तिथं सुद्धा बीडीएल चं उत्तर आपलं आलंय. उत्तर काय आलंय नंबर इक्वेशन बी इंटू 2/r आलंय इज इक्वल टू. तिथं आपण विचार करूया एन आहे का, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स घेऊयात आपण. तसंही करा कॅपिटल एन संज्ञा तसंही वापरू. आणि असं करत असताना वाटलं तर आपण याला कॅपिटल एन घेऊया. मग बी चा विचार करूया म्यू 0 एन अपॉन 2/r इंटू आय घेऊया. म्हणजे मला मगासारखंच हे सुद्धा लिहिता येईल बी इज इक्वल टू म्यू 0 एन आय where n is equal to n into 2/r. सोलेनॉइड पेक्षा तर सोपं आहे, ऍब्सोल्युटली अवघड नाही. म्हणजे आपण कुठल्या मेथडला तो बघतोय, कसा विचार करतोय ते बघा, कळत जातंय. ते परत एकदा बघा. मी आता विचार करतोय सोलेनॉइड टोरायडल कॉइलचा. मी एकच वाक्य सांगितलं, टोराइड किंवा टोरायडल कॉइल कन्सिस्ट ऑफ ए हॉलो सर्क्युलर tube on which a conducting wire is closely bound. ही सर्क्युलर आकाराची ट्यूब आहे, याच्यावर आपण एक कंडक्टिंग वायर क्लोजली म्हणजे जवळ 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 टर्न्स घेऊन त्या ठिकाणी तिथे गुंडाळले. त्याचं नाव दिलं आपण टोराइड किंवा टोरायडल कॉइल. आर हा त्याचा रेडियस आहे. लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर बीडीएल चा विचार करताना बीडीएल कॉस थीटा, थीटाची किंमत 0 आहे. कॉस 0 चं उत्तर 1 आहे. बी इंटू लाईन इंटिग्रेशन ऑफ डीएल आहे. मग आपण विचार केला लहान लहान सगळ्या तुकड्याला एकत्रित केल्यानंतर काय मिळतं आपल्याला, तर सर्कम्फरन्स मिळतो. त्याला 2/r नाव दिलं. लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर बी डॉट डीएल चं उत्तर बी इंटू 2/r आलं. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाकलं आणि लाईन इंटिग्रेशन ऑफ वेक्टर बी डीएल इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय द पाथ. त्यानं करंट किती एनक्लोज केला तर एन इंटू आय. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, त्याच्यावर गुंडाळलेल्या तारेचे वेळे. म्यू 0 एन आय झालं. बी चं उत्तर झालं म्यू 0 एन अपॉन 2/r इंटू आय किंवा म्यू 0 स्मॉल एन आय झालं. मगाचं स्मॉल एन म्हणजे कॅपिटल एन अपॉन एन होतं, इथलं स्मॉल एन म्हणजे कॅपिटल एन अपॉन 2/r आहे. एवढं जरी डोक्यात बसलं तरी आपला हा जो टॉपिक आहे तो संपला. कितीतरी दिवस झाला आपण हा टॉपिक घेतोय. जवळजवळ मला वाटतं 3-1 आठवडे तुमच्या या टॉपिक बद्दल बोलतोय. ऑनलाईन मेथड नसल्यामुळे सोपं पण होऊन जाते, सगळ्याला एकदम चांगल्या पद्धतीने शिकवता पण येते. कारण जे ऑफलाईनला बसतात पण ज्यांना काय कळत नाही ते नुसते बसलेले असते, ते बसते ज्यांना कळते त्यांना शिकवतोय. त्यांच्यासाठीच खरं मी हे घेतलंय. जे रोज अभ्यास करणार आहे, ज्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मी नक्कीच आहे. तुम्हाला मी शिकवलंय, चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मी जातोय. आणि आपण आता हा जो टॉपिक आहे थिअरॉटिकल, हा जो टॉपिक आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, हा आपला थिअरॉटिकल टॉपिक आपला इथंच संपला. लक्षात ठेवायचा आहे. यातली सगळे आर्टिकल मी कव्हर केले. काय ठेवलेलं आहे जे नाही ते तुम्ही सिलेबस मधनं बघा. जे कट करायचं आहे आपल्याला ते कट करून टाका. तुमच्या लेवलवर त्याचा अभ्यास जास्तीचा नका करू, पण मी अख्खा टॉपिक A to Z त्यातले आर्टिकल्स मी पूर्ण केलेत. त्यामुळे आपण या पद्धतीनं तिथं असणारं ते सगळंच बघितलंय. बायो-सॅवर्ट्स लॉ ची पुढची स्टेज म्हणजे एम्पियर्स लॉ, एवढं एक डोक्यात ठेवायचं आणि त्याच्यानुसार आपण पुढे जायचं. आज रविवारच्या दिवस असून सुद्धा बरेच जण आता या क्षणाला समोर आलाय, माझ्याशी कनेक्टेड आहात. कौतुक नक्कीच आहे तुमचं. मला आवडलं तुम्ही असणं म्हणजे खरं तर. परत पुढच्या रविवारी पण आपण तास घ्यायचाच आहे. आपण थर्मोडायनॅमिक्सला आपण पुढच्या रविवारी सुरू करतोय. हा रविवार काय मी शिकवणार नाही, कारण हा रविवार माझा नाही जाईल, त्या वर्गावर नाही माझा. त्यामुळे आत्ता मात्र मी इथंच थांबतोय. परत भेटूया आपण पुढच्या रविवारी याच वेळेस 10 वाजता याच ऍपवर. धन्यवाद.